नाही अतिशय व्यस्त असलेल्या रेल्वे मार्गांना तसंच माल वाहतुकीला या मार्गिकेमुळे फायदा होणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत इटारसी ते नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ते परभणी या दोन महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळं अधिक सक्षम आणि गतिमान होणार आहे, अशी एक पोस्ट अजित पवारांनी केली। या प्रकल्पांना मंजुरी दिल्याबद्दल अजित पवारांनी पंतप्रधान मोदी आणि रेल्वे मंत्र्यांचे आभारही मानले। बीड जिल्हा कारागृहात 23 जुलै रोजी रफिक सय्यद नावाच्या कैद्याकडे छोटा मोबाईल आढळून आला होता। पोलीस या मोबाईलचा सीडीआर काढणार आहेत। हा मोबाईल वाल्मिक कराड वापरत असल्याचा आरोप होतोय। नवी मुंबई महापालिकेचा वरिष्ठ अधिकारी सार्वजनिक ठिकाणी वनमंत्र्यांच्या पाया पडल्याचा व्हिडिओ व्हायरल। असे प्रकार सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रतिष्ठेला साजेसे नाहीत, उपस्थितांमध्ये चर्चा। गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील एका शाळेमध्ये शिक्षकांना विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना उघड झाली होती। या प्रकरणी संबंधित शिक्षकाची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। तर या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगली साताऱ्यात 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी 1000 पैलवान रक्तदान करणार आहेत। एकनाथ शिंदेही रक्तदान शिबिरात सहभागी होतील। जवानांप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। अकोल्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा रिक्षामधून धोकादायक प्रवास सुरू असल्याची बाब आमदार अमोल मिटकरींनी समोर आणली आहे। एका रिक्षामध्ये तब्बल 13 ते 14 विद्यार्थ्यांना कोंबून नेलं जात असल्याचं उघड झालंय। अशा पद्धतीनं प्रवास करणाऱ्या 3-4 रिक्षाचालकांनी मिटकरींनी रोखलं, मात्र त्यांनी वाद घातला। या प्रकरणात कारवाईसाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना भेटणार असल्याचं मिटकरींनी म्हटलेलं आहे। नाशिकच्या जेलरोड परिसरात भारतभूषण सोसायटीमध्ये दिवसा ढवळ्या दरोडा, एसी रिपेअरिंगच्या बहाण्यानं घरामध्ये शिरकाव, पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। नांदेडमध्ये तरुणीचं अपहरण करणाऱ्या आरोपीची पोलिसांनी धिंड काढली आहे। बुधवारी रेल्वे स्टेशन परिसरातून तरुणीचं अपहरण करणाऱ्यांना पोलिसांनी काही तासातच पकडलेलं आहे। रायगडच्या म्हसळा शहरात भरवस्तीत एका वृद्ध व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे। मानेवर, हातावर आणि डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करत हत्या झाल्याचं समोर आलंय। हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झालाय। हत्या नेमकी का केली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। नाशिकच्या मालेगावमध्ये प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुन्हेगारांना अटक, गावठी पिस्तुलासह 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। अपहरण झालेल्या 4 महिन्यांच्या बाळाचा पोलिसांनी 8 तासात शोध लावलाय। सोलापुरातील हत्तुरे वस्ती परिसरातून एका महिलेसह रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे। रायगडच्या रोह्यातील वरसगावात दुर्मिळ पाननिवड जातीचा रंगहीन साप आढळला। सापाला सुरक्षितरित्या पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले। धाराशिवच्या महिला रुग्णालयात साप शिरलाय। सर्पमित्रांच्या मदतीनं सापाला पकडले। वर्षभरात 4 ते 5 वेळा साप आढळल्याची माहिती आहे। रायगडच्या म्हसळ्यात 2 कुत्र्यांचा लहान मुलांवर हल्ला, श्वानाच्या तावडीतून मुलाची सुटका, घटनेचा थरार सीसीटीव्हीत रेकॉर्ड। बीडच्या माजलगावमध्ये दिद्रूड परिसरात हरणांच्या कळपाचा धुमाकूळ, पिकांचंही मोठं नुकसान। लातूरच्या औसातील ग्रामीण रुग्णालयाच्या शासकीय रुग्णवाहिकेला भीषण आग, रुग्णालयाबाहेर आग लागल्यामुळे परिसरात घबराट। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। रायगड पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश, लाखोंची लूट करणाऱ्या 11 आरोपींना वेगवेगळ्या राज्यातून अटक। मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर उलटला, वाकण परिसरातील घटना, मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर याचा परिणाम। बिहारमधील नागरिकांची आजपासून वीज बिलातून सुटका, घरगुती ग्राहकांना दरमहा 125 युनिट वीज मोफत देण्याचा बिहार सरकारचा निर्णय। संसदेमध्ये समोसाचा मुद्दा उपस्थित, देशभरातील हॉटेल्स आणि ढाब्यांच्या मेन्यू कार्डमध्ये किमतीसोबत अन्नाचं प्रमाणही नमूद करा, याबाबत सरकारनं कायदा करावा, भाजप खासदार रवी किशन यांची मागणी। एआयच्या मदतीनं हृदयविकाराचा धोका ओळखता येणार, यावेळी रुग्णांना वेळीच उपचारही मिळणार। दिल्लीहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं उड्डाण रद्द, तांत्रिक समस्येमुळे विमान उडू शकत नसल्याची माहिती। सिक्कीमच्या बर्दांगमध्ये भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गाचं काम विस्कळीत, वारंवार दरड कोसळत असल्यानं काम करण्यास कामगारांना अडचणी।
आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच